तर अंगणवाडी भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती पूर्व. तर महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक इथं दिलेला आहे. तर दिनांक 2 फेब्रुवारी 2023 नुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस यांची जी रिक्त पदे आहे तर ती इथं सरळ नियुक्तीने भरण्यासाठी अमरावती महानगरपालिका पूर्व क्षेत्रातील फक्त स्थानिक उर्दू भाषिक पात्र महिला उमेदवाराकडून इथं अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आणि अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्तीसंदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता व अटी व शर्ती इथं खाली देण्यात आलेल्या आहेत. तर पदाचं जे नाव आहे ते आहे अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा. आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते एकत्रित मानधन दरमहा रुपये 5,425 तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यानंतर इथं कामाचे स्वरूप दिलेले आहे. तर तुम्हाला इथं अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे, तसेच दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे, त्यानंतर अंगणवाडी केंद्राची स्वच्छता करणे, तर इतर कामे तुम्हाला इथं करावी लागणार आहे. त्यानंतर या पदासाठीची शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला इथं किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं वास्तव्याची अट राहणार आहे. तर उमेदवार हा स्थानिक प्रकल्पाअंतर्गत रहिवासी असणे इथं आवश्यक आहे. आणि रहिवासी असल्याचा पुरावा तुम्हाला इथं जोडावा लागेल. तर यामध्ये गॅस कार्ड किंवा पासबुक, तसेच इलेक्ट्रॉनिक बिल, घर टॅक्स पावती, तसेच रेशन कार्ड, आधार कार्ड, तर यापैकी तुम्हाला एक इथं जोडावे लागणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे आणि विधवा उमेदवारांसाठी इथं 40 वर्षापर्यंत आहे. आणि ही वयोमर्यादा तुमची इथं 1/8/2024 रोजी इथं गणण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला इथं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागणार आहे. तर उमेदवारात जास्तीत जास्त 2 हयात अपत्ये इथं असावीत. त्यानंतर तुम्हाला इथं भाषेचे ज्ञान लागणार आहे. तर तुम्ही इथं मराठी भाषा विषयासह 10वी उत्तीर्ण असणे इथं आवश्यक आहे. आणि ज्या अंगणवाडी केंद्रासाठी अंगणवाडी मदतनीसांची नियुक्ती करायची आहे तर अशा अंगणवाडीमध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा जसे हिंदी, उर्दू, माळिया, गौंड, कोकणी, पावरी, कन्नड, तर ही भाषा बोलणारे असतील तर तेथील अंगणवाडी मदतनीस यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवारांची नियुक्ती इथं करण्यात यावी. त्यानंतर उमेदवार जर विधवा असेल किंवा अनाथ असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं जोडावे लागणार आहे. आणि उमेदवार जर मागास प्रवर्गातील असेल तर त्याचे पण तुम्हाला इथं प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला अनुभव असेल 2 वर्षाचा कामाचा तर त्याचे तुम्हाला इथं प्रमाणपत्र जोडावे लागेल. तर तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून कार्यालयीन कामकाजाच्या 10 दिवसापर्यंत तुम्हाला इथं अर्ज सादर करायचे आहेत, सकाळी 12 ते 5 वाजेपर्यंत. त्यानंतर तुमची इथं प्राथमिक यादी लागणार आहे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून 15 दिवसात. त्यानंतर तुम्हाला काही हरकती जर असतील तर त्या तुम्ही इथं पुढील 10 दिवसात नोंदवू शकता. त्यानंतर भरतीची जी संपूर्ण कारवाई आहे तर ती 90 दिवस इथं चालणार आहे. त्यानंतर तुमची इथं प्रतीक्षा यादी लागणार आहे. जर उमेदवार हा नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसापर्यंत रुजू झाला नाही किंवा त्यास अपात्र ठरवण्यात आले तर प्रतीक्षा यादीमधील गुणक्रमानुसार नियुक्ती इथं देण्यात येईल आणि ही यादी इथं 1 वर्षापर्यंत वैध राहणार आहे. त्यानंतर निवड प्रक्रियेविरुद्ध तक्रार किंवा अपील असल्यास तर प्राथमिक गुणक्रम यादीतील कोणत्याही उमेदवारांची वैयक्तिक माहिती खोटी असल्यास, अर्ज केलेल्या उमेदवाराची तक्रार असल्यास यादी प्रसिद्ध झाल्याच्या 10 दिवसाच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी पूर्व अमरावती यांच्याकडे इथं लेखी स्वरूपात तुम्हाला तक्रार करायची आहे. त्यानंतर तुम्ही जो अर्ज करणार आहे तर त्या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या इथं साक्षांकित प्रती जोडून घ्यायच्या आहेत आणि अर्ज तुम्हाला इथं विहित नमुन्यामध्ये करायचा आहे. आणि या भरतीसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती कशा प्रकारे होणार आहे तर उमेदवारांच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे इथं 75 गुण आहे, तसेच अतिरिक्त 25 गुण हे शासन निर्णयाप्रमाणे इथं तुम्हाला देण्यात येतील. त्यानंतर या भरतीसाठीच्या संपूर्ण सूचना तुम्हाला वेळोवेळी नोटीस बोर्डावर इथं लावण्यात येतील तर तुम्ही तेथून ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर रिक्त जागा असलेल्या केंद्रांची इथं नावं दिलेली आहे. तर अमरावती पूर्व महानगरपालिका क्षेत्रातील फ्रेझरपुरा, बिच्छू टेकडी व नागपूरपट्टी, बडनेरा, नवी वस्ती या 3 उर्दू भाषिक जागांसाठी इथं अर्ज मागवण्यात येत आहेत व फक्त उर्दू भाषिकांचे अर्ज इथं स्वीकारण्यात येतील. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत बालविकास प्रकल्प कार्यालय नागरी प्रकल्प अमरावती पूर्व, दत्त पॅलेस बिल्डिंग, गांधी चौक, अमरावती, तर येथे तुम्हाला जाहिरात प्रसिद्धीपासून 10 दिवसात तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं पाठवायचे आहेत. तर ही जाहिरात इथं 1 ऑगस्टला प्रसिद्ध झालेली आहे. तर तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 9 ऑगस्टपर्यंत करायचे आहेत.
तर या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.